तर चला आपण आता थोडस एक माझे मनोगत कार्यक्रमच सुरू करतोय 1 to 1. आणि विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन तर्फे जे काही कार्यक्रम राबवले जातात, तसंच सुदर्शन पिरॅमिड मध्ये पण घेतले जातात ऑफलाईन. तसंच वेबसाईटवर सुद्धा काही कोर्सेस आहेत. तर एक जनरली मी पर्सनली काउन्सिलिंग करतच असते 1 to 1 सगळे आपले जे साधक वर्ग आहे. तर 1 to 1 काउन्सिलिंग करत असते. आणि याच्यामधून प्रत्येकाच्या प्रमाणे त्यांचं काही राहतंय, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी कशा सोडवल्या पाहिजेत, यावर वैयक्तिक मार्गदर्शन देतच असते. पण यावेळेला थोडस मी म्हटलं एक फोन कॉलद्वारे पेक्षा 1 to 1 झूम मीटिंगद्वारे भेटूयात. आणि गप्पा पण एक होतील, काही तुम्हाला सांगायचंय तुमच्या वतीने त्या एक अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील, मला काही वैयक्तिक सांगायचे ती अपॉर्च्युनिटी मिळेल. असं करत आपण आजपासून सुरू केलंय. रोज 4-5 जण आपण घेणार आहे. एक थोडस 8-10 दिवस जास्त नाही राहणार घेता. एक 40 साधक मी ठरवलेत तर त्याप्रमाणे आज नूतन मॅडमना पहिल्यांदा घेतलेला आहे. तर बघूयात काय म्हणतायत. मॅडम बोला. नमस्कार सर्वांना. विहंगम टेक्नो हॉलिस्टिक ऑर्गनायझेशनला खूप कोटी कोटी धन्यवाद, ज्याच्यामुळं माझी खूप प्रगती झालेली आहे. माझं नाव नूतन पवार. मी सुरतला असते. माझं एज्युकेशन MA BEd झालेलं आहे आणि मी एक हाऊसवाईफ म्हणूनच राहत होते. माझे खूप सारे अ, शारीरिक प्रॉब्लेम होते, किडनीचे काही प्रॉब्लेम होते, ते सगळे ध्यानाने चांगले झालेले आहेत. आणि माझ्या लाईफमध्ये विहंगम एक कल्पवृक्षासारखा आलेला आहे. आणि मी जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. इतके सुंदर कार्यक्रम इथं होतात आणि मॅडम वैयक्तिक खूप लक्ष देतात. त्यांचं खूप लक्ष असतं प्रत्येक साधकाकडं, की आपल्या काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काय विचार करतो आपण, निगेटिव्ह करतो किंवा काय पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यात आहेत त्या कशाने विकसित होतील, हे सर्व काही मॅडमला माहीत असतं. त्याच्यामुळं खरं तर माझी प्रगती इतकी झालेली आहे. आणि चक्रा ध्यान वगैरे आहेत. ध्यानाचे खूप सारे प्रकार आहेत, अ, जे आनापानसतीपासून मी चालू केलं होतं. अ, तुम्ही कधी जॉईन आणि झालात विहंगमला, किती वर्ष झाले? 2 वर्ष झाली. हम्म. आपला आपल्याला आता 21 डिसेंबर दिवस. पासून कार्यक्रम घ्यायचे गेल्या 2 महिन्यातले. हो, बाकीचं सगळं हो, तुम्ही बऱ्याचदा सांगितलेच आहे, डिसेंबर. काय काय प्रगती झाली, काय काय तुमच्यात बदल झाले. पण आता हो, पर्टिक्युलरली डिसेंबर मध्ये आपले जे झालेत, की मी बियॉन्ड मॅनिफेस्टेशन घेतलं, त्याच्यानंतर पिरॅमिड पुस्तक घेतलं, पुस्तकांवर बरेच हो, झाले हो, आपले. लव झाला अमृता मॅडमचा. हो, त्याच्यानंतर आता पण एक दत्तावधूतांचं आपलं झालं पुस्तक, सुजाता मॅडमने घेतलं. त्यानंतर हो, हो. डिसेंबरमध्ये आपण पोथी वाचली श्रीपाद श्री वल्लभांची. तर ह्याच्यानंतरचे हम्म. आता 2 महिन्यातले बदल, यावर तुम्हाला काय बोलता येईल, काय सांगता येईल, तुमचे अनुभव काय आहेत? कार्यक्रम तुम्ही किती अटेंड केले, त्यातून काय घ्यायला मिळालं, ते स्वतःच्या प्रॅक्टिकल जीवनात कसं इम्प्लिमेंट केलं, आणि त्याचा फायदा का झाला आणि कसा झाला, हे आपल्याला सांगायचं आहे. आणि त्यानंतर मग हो, आपलं हो. हा. वैयक्तिक चर्चा करू आपण. तर बोला. हं. तर डिसेंबर महिन्यात आपला असेन्शन बियॉन्ड असेन्शन आणि मॅनिफेस्टेशन हा कार्यक्रम चालूच होता ऑनलाईन. आणि त्याच्यानंतर आपलं श्रीपाद श्री वल्लभ चरित्रम ते चालू झालं पुस्तक विश्लेषणामध्ये. तर ह्याचं बियॉन्ड असेन्शन आणि आयुष्यभर नेटवर्क गेला त्याचे मॅडम, पण का तुमचं कोर्स नेटवर्क पीक वाटतंय? मग त्याचे बेसिक जे आहे खूप चांगले रूल आहे. चालू मॅडम. हा. येतोय कमी. आवाज? हा, आता येतोय. हा. तर आपले प्रकाशाच्या वाटेवर हे पुस्तक तुम्ही घेतलं होतं. त्याच्यामध्ये बरेच स्वतःवर कसं फोकस घेतल्यानंतर किंवा प्रकाशाचं महत्व काय आहे हे सगळं आलं. मनाची स्वच्छता आली त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्लीन्स कर
करण्याचे काय एक पॅटर्न्स असतात किंवा आपण कसा विचार करतो म्हणून त्या गोष्टी आपल्यामध्ये कशा रुजल्या जातात किंवा सवयीने आपण जरी निगेटिव्ह विचार करतोय तरी त्या सवयीने आपल्यामध्ये अवचेतन मनामध्ये जाते आणि तो एक पॅटर्न बनून जातो आपल्या. ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यानंतर आपला ह्याच्यामध्ये एक तुम्ही खूप सुंदर पुस्तक घेतलेलं मॅडम, बायोलॉजी ऑफ बिलीफ. त्याचा खूप जास्ती परिणाम झाला माझ्यावर. की आपण विचार करतो किंवा आपण जे वातावरण आपल्या ब- पेशींच्या बाजूला जे वातावरण तयार करतो त्या वातावरणामध्ये त्याच्यामुळं आपलं आयुष्य घडत असतं. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला तुमचं नेटवर्क वीक आहे त्यामुळे व्हिडिओ बंद मग केलाय मी तिथपासून मॅडम. मी स्वतःवर विचार करायला. मॅडम व्हिडिओ ऑन करा, तुमचं हा ठीक नेटवर्क आहे. बंद आहे, मी व्हिडिओ ऑन करून बघितलं. हा आता बोला. हा. तर म्हणजे जे थॉट पॅटर्न्स कसे बनतात ह्याच्यावर आपलं डिसेंबर पासून बरेचसे पुस्तकं झाले आणि त्याच्यामुळं मी खूप असे अंतर्मुख झाले. आपलं ध्यान तर चालूच होतं आणि मग आपण पॅटर्न काय तयार केले ह्याबद्दल मी खूप जास्ती स्वतःवर काम केलं. मग त्यावेळेत बऱ्याचशा गोष्टी मला लक्षात आल्या की हे जे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत कुणाबद्दल पण असू दे किंवा स्वतःबद्दल आहेत की मी असं करू शकत नाही किंवा हे करू शकत नाही, तर ते सगळ्या गोष्टी आपणच बनवलेल्या असतात. मॅडमनी खूप वेळा सांगितलं आपल्याला, पण ते कसं असतं जेव्हा आपल्याला स्वतःमध्ये अंतर्मुख ज्या वेळेला व्हायचं तेव्हाच होतो आपण. किंवा गोष्टी काही कधीतरी कुणाला एखाद्या ओळीवरनं लक्षात येतं की आपण इथे इथं चुकतोय म्हणून. तर तसं माझं झालं या पुस्तकांमुळं. शरीराचे सगळे सिस्टीम्स मी माझे ऑब्झर्व केले की कसे चाललेत किंवा कुठल्या गोष्टी आपण निगेटिव्हली त्या इम्पॅक्ट करतोय आणि आपल्याला त्रास कसे कसे होतात हे सगळं लक्षात आलं. त्याच्यानंतर आपला कार्यक्रम झाला अवचेतन मनाच्या जे काही आहे आपलं जोशी मॅडमनी घेतला होता तो कार्यक्रम. त्याच्यामध्ये काही असे टेक्निक पण सांगितले होते की ज्याच्यामुळं आपण कसा विचार करतो, आपण नाही केला पाहिजे, कशा आपल्या सवयी बदलतात. मग हे सगळं बघून मी जेव्हा विचार करायला चालू केला की आपण पेशी लेवल पासून आपलं शरीर शरीर कसं बनलंय किंवा शरीराच्या नंतर सुद्धा एक आत्मा म्हणून आपण कसं विचार केला पाहिजे, म्हणजे आपण ऍक्सेप्टन्स कुठं कुठं दिलं पाहिजे आणि मग आपल्यामध्ये काय काय बदल होतील. हे सगळं मला ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये जेव्हा असं कळलं की आपणच आपला विचार चुकीचा करत असतो म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह घडत असतात. तसंच आता सोल लव म्हणून एक कार्यक्रम घेतला होता अमृता मॅडमनी. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ह्याच गोष्टी सांगितल्या की तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. स्वतःपासून सुरुवात मॅडम केल्यानंतर काय मग घेतले ते तुम्ही नाही स्वतःबद्दल सांगायचंय मॅडम. काय घेतले ते सगळ्यांनी अटेंड हो केले, तुम्ही त्यातून काय घेऊन जीवनात इम्प्लिमेंट केलंय. हा इथे तेच आपण सांगते मॅडम कशासाठी की आहोत की त्यातून मी काय इम्प्लिमेंट केलं माझ्या प्रॅक्टिकल जीवनात आणि त्याचा मला काय फायदा झाला, काय घेतले तुम्ही सांगताय. काय घेतले हा काही मग टाकू नका, त्याच्यानंतर तुम्ही काय बदल केले तुमच्यात आणि त्याचा फायदा तुम्ही काय ते करून घेतला हे आपल्याला हवे. ते घेतल्यामुळं मी विचार करायला चालू केला की आपण काय करतोय. हे मी सांगा. आत्मा आहे तर मी कसं विचार केला पाहिजे, मी अमर्याद असलं पाहिजे. मग ह्या गोष्टी मी एकटी असताना व्हिज्युअलाइज करायला लागले की अमर्याद म्हणजे काय असतं, मग आपण कुठल्या मर्यादा घातल्यात स्वतःसाठी. मग काही गोष्टी आपण करू शकत नाही वगैरे असे जे आपले बिलीफ्स आहेत छोटे छोटे, ते बिलीफ सगळे मी काढून टाकले मनातून आणि स्वतःवर म्हणजे चांगले विचारां असे रिपीट करू लागले. जसं की आता मी आत्मा आहे हा एक वाक्याने खूप बदल झाला माझ्यामध्ये. मी आत्मा आहे तर मी काय आत्मा बदल आहे तर झाला. मग मला लिमिटेशन्स काय आहेत. विचार करण्यासाठी सुद्धा लिमिटेशन्स काय आहेत, कुठलं काम करण्यासाठी मी का विचार करते मी हे काम करू शकत नाही. तर ते सगळे माझे निघून गेले आणि आपण खूप असं प्युअर आहोत,
खूप छान आहोत, असं स्वतःबद्दलचे जे सगळे नवीन पॅटर्न्स तयार व्हायला लागले. जसं आपलं परवा सांगितलं न्यूरॉन्स बनले, मग ती सगळी प्रक्रिया माझ्यामध्ये झाली. आणि मी स्वतःला जशी बघू लागले एक आत्मा म्हणून, तसं मी सगळ्यांशी पण वागू लागले. घरामध्ये मुलांशी आहे किंवा माझ्या मिस्टरांशी आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल जेव्हा मी विचार करते, तेव्हा मला ते असे निरागस आणि छानच वाटतं. अ, आणि खूप सारे असे बदल झालेत माझ्यात. अ, जसं की आता आपण कुठलंही काम करताना खूप असं खूप मन लावून करायचं. तिथं विचार बाकीचा करायचा नाही. अगदी ती सेवा म्हणून करायची. मग काहीही असू देत. तर त्याच्यामुळं खूप फरक पडला. कॉन्शियसनेस वाढल्यासारखं वाटतोय मला स्वतःला. आणि तसे बदल, तसे भौतिक वगैरे माझ्या इच्छा काही नव्हत्याच आता. माझ्यासाठी महत्वाचं हे होतं की आध्यात्मिक मध्ये मी स्वतःला किती जाणून घेईन. तर ह्या पुस्तकांनी वगैरे खूप माझ्यामध्ये हे केलं. व्हिज्युअलाइज तर मी केलं की जसं आपलं अ, अ, आपले एलियन्स वगैरे जे सगळं असतं, त्याच्याबद्दल जी चर्चा चालू असते आपल्या ह्याच्यावर, किंवा स्टार सीड्स आहेत, लाईट बीन्स आहेत, किंवा ते कसे असतील, काय असेल, मग आपल्याला त्यांच्यासारखं बनायचंय तर कसं बनायचं, मग आपले कुठले विचार त्याच्यामध्ये येत आहेत, हे मग तेच माझ्या मनामध्ये पूर्ण घोळत होतं. आणि खूप साऱ्या गोष्टी अ, म्हणजे आयुष्य जास्ती बदलायचा करून तुम्हाला काही उपयोग झाला का नाही? हो, झालं ना मॅडम. तो काय जसं झाला? आपण हृदय मेडिटेशन करतो, तर त्यावेळेला प्रत्येक गोष्टी आपण मागत असतो, किंवा एक हे असतं की त्या गोष्टी मिळूनच जातात. अगदी 4-5 वेळा मागितलं तर ती गोष्ट मिळते. पण आता ती इच्छा माझी पूर्ण नाहीशी झाली. व्हिज्युअलायझेशन प्रत्येक गोष्टीमध्ये आलेलं आहे, की एखादा कार्यक्रम असेल चालू, तर त्याच्याबद्दल काही सांगितलं असेल किंवा तुम्ही व्हिडिओज टाकता, तर ते इमॅजिन करायचं. आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो हे बघायला, किंवा आता जसं प्युअर सोल आहे, तर मग आपण प्युअर सोल आहेत, तर मग आपल्या कॅपॅसिटीज किंवा कसं आपण बियॉन्ड सगळ्याच्या जाऊ शकतो, किंवा असेन्शन जे होणार आहे आपलं, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो स्वतःच्या ह्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी मी विचार करत करत, म्हणजे ध्यान तर चालूच होतं, पण त्याच्याबरोबर दिवसभरात जे काही आपण निगेटिव्ह विचार करतो, त्याच्याऐवजी मी हे सगळे विचार केले. आणि स्वतःबद्दल काही पॅटर्न होते ते पुसून टाकले. जसं आपण बाकीच्यांना फॉरगिव्ह करायचं आहे, किंवा स्वतःला ब्लेम करायचं नाही काही गोष्टींसाठी, किंवा आपल्याला प्युअरली बघायचे, बाकीच्यांना प्युअरली बघायचं आहे. ह्याच्यामुळं कसं बऱ्याच वेळेला असं झालं की मी प्लांट्स कडे बघितलं तरी सुद्धा मला त्यांच्याबद्दल खूप असं हे वाटायचं की ते म्हणजे मीच आहे. अ, म्हणजे असे बदल खूप असे मानसिक लेवलवर बरं. झालेले आहेत. ठीक आहे. धन्यवाद तुमचे.